नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे श्रीमान अजित ठाकूर विराजमान। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच हे ग्रामसभेने निवडून दिलेल्या सदस्यांमधून निवडली जाणारी व्यक्ती होय, जे सरपंचांच्या अनुपस्थितीत त्यांचे कामकाज सांभाळतात। तसेच ग्रामपंचायतीची सहप्रमुख म्हणून ते काम करतात। ते ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे सदस्य असतात। गावाच्या आणि प्रशासकीय विकासामध्ये सरपंचांना सहकार्य करतात। गावाच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणीसाठी ते जबाबदार असतात। दिनांक 26 ऑगस्ट रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे अजित ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली। भेंडखळ गावचे अजित ठाकूर हे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांचे विश्वासू सहकारी आहेत। श्री अजित ठाकूर हे काँग्रेस पक्षाचे तडफदार युवा नेते आहेत। रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिक तसेच कामगार क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत। तरुणांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात। जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे ते विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या आवडत्या बाप्पाचा आगमन होणार आहे आणि त्या बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अजित ठाकूर यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला। अजित ठाकूर यांचे बालपण हे सामान्य घरातील आईवडिलांचे लवकरच छत्र हरवल्यामुळे परिस्थितीची जाणीव असणारे, त्यामुळे सामान्य माणसांच्या गरजांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणारे अजित ठाकूर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच अनेकदा वैयक्तिक स्वबळावर आतापर्यंत भेंडखळ ग्रामस्थांसाठी व दुर्बल घटकांना न्याय मिळवून त्यांना मदतीचा हात दिला आहे। तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजहितासाठी कार्य केले आहेत। त्यामुळे परिस्थितीची जाणीव असलेल्या या नेत्यासाठी विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व शुभ आशीर्वाद मिळत आहेत। श्री अजित ठाकूर यांच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष श्री विनोद म्हात्रे, अल्पसंख्याक अध्यक्ष श्री अखलाक शिलोत्री, रायगड जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जयवंत पाटील, दीपक ठाकूर, परशुराम भोईर, महाराष्ट्र युवा इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, उरण तालुका युवा इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, प्रमोद ठाकूर, रमेश ठाकूर, सुरेश ठाकूर, मनीष ठाकूर, साई पाटील, तुळशीदास म्हात्रे, अमोल ठाकूर, वैभव ठाकूर, विशाल कवाडे तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, भेंडखळ ग्रामस्थ व अजित ठाकूर यांचे कुटुंबीय उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, भेंडखळ, उरण। म्हणजे त्यांचं असं असतं का ते सुद्धा आमदारकी लढवली, नंतर त्यांचे विचार तर तुम्ही पण पुढे गेला पाहिजे। त्यांचा असा विचार आहे का तुम्ही पण पुढे गेला पाहिजे, सर्वांना पुढे घेऊन गेला। तर मला तसं आहे की मी सर्वांना, माझी कुटुंबातली मुलं असतील, माझी फॅमिली सर्वजण असतील, त्यांना मी सोबत घेऊन चालतो। असं नाही का मी गेलो तर त्यांना सोडून काही तर नेत्याचं कसं असतं निवडून आल्यानंतर लक्ष देत तसा माझा नाही। मला मी कुटुंबाला घेऊन सोबत येतो। मी माझ्या माध्यमातून माझ्या वार्ड क्रमांक 4मध्ये काही साहित्य सामान वाटत असतो नेहमी दरवर्षी। दीपावलीला स्वीट बोला, भांडी बोला, काही ना काही थोडी माझ्या पद्धतीने मदत होईल ती मी त्यांना करत असतो। असा माझ्या इलेक्शनच्या वगैरे असा किस्सा झालेला तर मला एक व्यक्ती बोललेला तर तू आता स्पीड वाटतो, तू इलेक्शनला निवडल्यानंतर वाटशील, तुझा हा स्टंट आहे। तर मी माझा स्टंट नाही, हा माझा शब्द आहे। मला निवडून द्या, तुम्हाला 5 वर्ष मी ह्या गोष्टी देईन, तोच शब्द मी पाळतो। आणि त्यांना तेवढा कोण सांगितलं का तुम्ही 5 ते 15 करा, नाही तुम्हाला पुढचे 15 वर्ष आधीचा शब्द आहे। मी शून्यातून उभा आलेलो माणूस आहे, माझा सोन्याचा तसा आहे पण मी वर आलेलो नाही। आणि महेंद्र शेठचे खूप आशीर्वाद माझ्यावर आहेत, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, माझ्या फॅमिलीचा आशीर्वाद सर्वांचे, त्यांच्यामुळे आज मी इथं झालो। आज माझी सर्व फॅमिली झाली, मी फक्त एकच कॉल केला, त्यांना एवढा आनंद झाला। सर्व माझी फॅमिलीतली लोक आहेत ते बोलतात नाही आधीचं उपसरपंच झाला, आम्हाला आनंद झाला। मी उपसरपंच मानत नाही, मी माझे सर्वांना उपसरपंच मानतो। तर माझी फॅमिली म्हणजे माझी सर्व माझे, आणि एवढे बोलून मी धन्यवाद। उपसरपंचपदी आपली निवड झाली, काय सांगाल या निवडीची? ग्रामपंचायतची निवड झाली ना, सर्व माझ्या मतदारांमुळे तर मी मतदारांमुळे तर निवडून आलो। मतदारांमुळे निवडून आल्यानंतरही सदस्य उपसरपंच झालो। त्यानंतर तर माझ्या कुटुंबाने, माझ्या परिवाराने मला खूप सहकार्य केलं, कारण मी गावात
2013ला माझ्या आई असते, 2016ला माझे वडील, नंतर माझ्या कुटुंबाने मला सर्व साथ दिली. त्यानंतर माझी एकदम परिस्थिती, मी शून्यातून बाहेर आलेलो. 2013ला मी गावातून निवडणूक राहण्यासाठी गेलो, आर्थिक कारणामध्ये थोडंसं तर मी गेलो. आणि नंतर माझ्या कुटुंबाने, माझ्या मित्रपरिवाराने मला भरपूर समजून दिलं. आणि नंतर मित्रपरिवाराने मला आणि माझ्या कुटुंबाने सांगितलं की तू निवडणुकीला उभं राहा. मी काही समाजकार्यामध्ये ह्याच्यातलं प्रेशर होतं, कोणतं हॉस्पिटल असेल, मला काही मदत असेल तर मी छोटी मदत मी नेहमी करतो. तर माझ्यासमोर मतदारांनी वगैरे मला सांगितलं का तू निवडणुकीसाठी उभा राहा. तर माझा तेव्हा राहू का नको असं होतं ना माणसाचं, तसं झालं. नंतर मी निवडणूक राहण्याचं हे बोलतो का ठीक आहे, आपण निवडणूक लढवायला पाहिजे, कारण लोकांची आपल्यावर एवढे प्रेम आहे, मतदारांचं प्रेम आहे. तर तू निवडणूक लढवलं पाहिजे, तू जिंकून काम आमच्याकडं आमचा विकास होईल, किंवा माझा विकास होईल आणि आमच्याकडे पण तू सर्व कामांमध्ये लक्ष देशील वगैरे. तर ठीक आहे, निवडणूक लढवली, निवडणूक लढवली. माझा वार्ड 500 मतदारांचा वार्ड, माझा 500 मतदारांचा वार्डमध्ये मी 240 मतं मिळवली. मला वाटतं तर मग कसं एवढी मतं मला मिळते. मी काँग्रेसचा मी तिथं भारतीला दुसरीचा होता, तरी पण मी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आलो तर 240 मतं मिळाली आणि 50% मतांनी मी निवडून आलो होतो. आणि एवढा आनंद झाला, खूप आनंद निवडल्यानंतर. म्हणजे लोकांचा एवढा प्रेम होता माझ्या पाठीमागे. आणि त्याच दिवशी मला उपसरपंच म्हणून माझ्या ग्रामविकासासाठी मला उपसरपंच डिक्लेअर केला तर तुला आम्ही उपसरपंच दिलं. तर त्यांचं मी ग्रामविकासाकडे अभिनंदन केलं. त्यानंतर माझे गुरुवर्य जे आताही तुम्ही पाहिलं सोबत होते माझा फोन किंवा काय आम्ही सोबत नेहमी सोबत असतो सोबत, ते मला कधीही नाही बोलत नाही. माझा कुठलाही प्रोग्राम असं काही असो आणि तुझा आहे मी म्हणजे शेतीच्या नेहमी सर्व सोबतच ॲक्च्युली त्यांची टीम मोडतो. कुठला काय असो मला माझा नक्कीच पार्टनर आहे, माझ्या भावाप्रमाणे आहे ते आणि माझा परिचय, ते सर्व माझ्या प्रोग्रामात आवर्जून हजर राहतात. आताही ते 2 तास झाले हजर राहिलेत माझ्यासाठी, त्या फक्त अजितसाठी असा विषय. आणि मंत्री शेट्टी परत आमचे सर्व परिवार जिथं मंत्री शेटचे प्रोग्राम असतील किंवा कुठे बाहेर देशात सुद्धा माझ्या सरकारला आता मी गोरगरिबातला नव्हता आज व्यवस्थित हक्क आहे तो शिडकोकडून मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध राहायला पाहिजे आणि तेच काम आपण करायचं आहे. मी सातत्यानं करतो. मी एक आदर्श गाव उभारून दाखवून दिलं का सगळे आय एस ऑफिसर माझ्याकडे येऊन गेले, संजय भाटिया येऊन गेले, लोकेश चंद्रा येऊन गेले, आपले संजय मुखर्जी येऊन गेले आणि अनेक अधिकारी येऊन पाहिलं की एक वेगळं गाव निर्माण केलं. पैसे शिडकोचेच आहेत, प्रयत्न फार करावा लागतो आहे आणि मग त्याच्यासाठी आपण ते काम केलं पाहिजे. आणि लोकांनी आपल्याला याच्यासाठी निवडून दिलं आहे का आपण गावाचा विकास चांगला करू, गावाला ज्या सुविधा पाहिजे देण्याचा प्रयत्न करू आणि अजित ते काम करेल असं मला आशा आहे. सातत्यानं बरोबर तो असतो. आता लंडनला जगभर त्यांना फिरवतो का जग पण बघा. आता लंडनला माझ्याबरोबर तो होता आणि म्हणून त्यांना सांगतो जगामध्ये काय चांगलं आहे ते मी माझ्या गावामध्ये करेल. याच्यासाठी आपण पर्यटन केलं पाहिजे आणि फिरलं पाहिजे आणि जे बेस्ट असेल ते करण्याचा प्रयत्न मी माझ्यासाठी नाही तर गावासाठी आहे, समाजासाठी आहे. हे आपण प्रत्येक पुढारी काम केलं पाहिजे, सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. तर तसं आपल्याला अपेक्षित आहे. ज्यावेळेला आपण लढलो, आपले पूर्वज देवी पाटलांच्या नेतृत्वाखाली लढले, तेव्हा 5% विकास निधी आपल्याला दिला पाहिजे. ते हजारो कोटी रुपये होतात जे आपल्या विकासासाठी दिले पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि तुम्ही आणि जे सर्व बाकी पक्षाचे पुढारी आहेत त्यांनी प्रयत्न केलं पाहिजे का आम्हाला प्रत्येक गावाला अगदी 100 कोटी दिले तरी शिडकोनी जो शब्द दिला तरी त्याच्यामध्ये तो अपूर्ण आहे. एवढे पैसे शिडकोने आपल्या जमिनीवर कमवले आहेत आणि ते विकासासाठी उपलब्ध करण्याचं आश्वासन आपलं जेव्हा 12.5% निर्णय झाला